नमस्कार मित्रांनो, डायनासोर माहिती. डायनासोरची उत्पत्ती 230 दशलक्ष वर्षापूर्वी झाली. पृथ्वीवर सुमारे 160 दशलक्ष वर्षे राहिल्यानंतर डायनासोर 65 दशलक्ष वर्षापूर्वी नामनेच झाले. आवश्यकता नंबर 2. ज्यावेळी डायनासोर पृथ्वीवर अस्तित्वात होते, सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वी अखंड एकमेकापासून वेगळे होऊ लागले, ज्यामुळे डायनासोर पृथ्वीच्या सर्व भागात पसरले. त्यामुळे आर्क्टिकसह पृथ्वीच्या प्रत्येक खंडावर त्यामुळे मित्रांनो डायनासोर पृथ्वीच्या सर्व भागात पसरले. त्यामुळे अंटार्क्टिकासह पृथ्वीच्या प्रत्येक खंडावर डायनासोरचे जीवाश्म सापडले आहेत. नंबर 3. मित्रांनो, डायनासोर पृथ्वीवर 160 दशलक्ष वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात होते. मानवी जीवन 0.1 आहे. त्याप्रमाणे ज्या काळात डायनासोर पृथ्वीवर जिवंत होत्या त्याला मेझोझोइक युग 3 कालखंडात विभागले: ट्रायसिक, ज्युरासिक आणि क्रेटेसियस. नंबर 4. मित्रांनो, याचा कोणताही निश्चित पुरावा नाही, परंतु शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की डायनासोर सुमारे 200 वर्षे जगले. डायनासोरच्या आयुष्याचा अंदाज मगरी आणि कासवाशी तुलना डायनासोर करण्यावर आधारित आहे, ज्याचे चयापचय खूपच कमी आहे. नंबर 5. मित्रांनो, प्रथम लहान आकाराचे डायनासोर अस्तित्वात आले. नंतर मोठ्या आकाराचे 230 दशलक्ष वर्षापूर्वी टॅरॅसिक काळात दिसलेले पहिले डायनासोर लहान आणि काही कमी वजनाचे होते. ब्राचिओसॉरस आणि ट्रायसोरॉप्स सारखे मोठे डायनासोर ज्युरासिक कालखंडात आणि क्रेटेशियस काळात सापडले. नंबर 6. मित्रांनो, डायनासोर हा शब्द प्राचीन ग्रीक शब्द डायनोस आणि शोरसवरून आला आहे, ज्याचा इंग्रजी अर्थ अनुक्रमे टेररएम्बिले आणि लेझर्ड असा होतो. नंबर 7. डायनासोर हा शब्द प्रथम ब्रिटिश जीवाश्मशास्त्र रिचर्ड ओवेन यांनी 1842 साली आणला होता. नंबर 8. रिचर्ड ओवेन यांनी ज्या काळातील 3 ज्ञात सरपटणाऱ्या जैविक गटांचा मंगलोसॉरस आणि युगोडॉन आणि हॅलाओसॉरस यांचा अभ्यास केला आणि असे आढळले की तिन्ही गटामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये जवळपास समान वैशिष्ट्ये आहेत, असे की ज्याच्या काळातील सर्वात मोठा प्राणी असणे, जमिनीवर राहणे आणि त्याच्या पायावर चालणे इत्यादी. यामुळे रिचर्ड ओवेनने या सर्व प्राण्यांचा एक समान गट तयार केला, ज्याला डायनासोर असे म्हणतात.
नंबर 9 मित्रांनो, डायनासॉरचा अभ्यास किंवा संशोधन करणारे शास्त्रज्ञ पॅलिओन्टोलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. हे लोक खडक आणि जमिनीतून सापडलेल्या जीवाश्माद्वारे डायनासॉरचा अभ्यास करतात. नंबर 10 मित्रांनो, डायनासॉरचे शरीर आकाराने खूप मोठे परंतु प्रौढ डायनासॉरच्या मेंदूचा आकार मानवी मुलाच्या मेंदूपेक्षा लहान होतो. नंबर 11 मित्रांनो, जरी बहुतेक डायनासॉर खूप राक्षस होते परंतु काही डायनासॉरच्या प्रजाती मानवाच्या आकारात समान होत्या. नंबर 18 मित्रांनो, जे डायनासॉर लहान आकाराचे होते त्यांची उंची 4 ते 5 फूट होती परंतु महाकाय डायनासॉरची उंची सुमारे 50-60 फूट होती. नंबर 13, असे मानले जाते ज्यावेळी डायनासॉरचा सुमारे 2400 प्रजाती होत्या त्यापैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता देखील होती. नंबर 14, ज्याप्रमाणे साप आणि सरडे आपली त्यांचा त्वचा काढतात त्याचप्रमाणे. नंबर 15 मित्रांनो, आढळणारे काही पक्षी डायनासॉर कुटुंबातील सर्वात जवळचे सदस्य आहेत. पुढे डायनासॉर ताशी 20 मैल वेगाने धावू शकतात. नंबर 17, डायनासॉर गर्जना करू शकत नव्हते, ते तोंड बंद करून फक्त किरकिर करू शकतात. पुढे नंबर 18, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की काही डायनासॉर थंड रक्ताचे होते आणि काही उबदार रक्ताचे होते. शाकाहारी डायनासॉर थंड रक्ताचे होते. काही मोठे शाकाहारी प्राणी दिवसातून 1 टन अन्न पाणी खातात. उबदार रक्ताच्या डायनासॉरांना थंड रक्ताच्या डायनासॉरपेक्षा सुमारे 10 पट जास्त अन्न आवश्यक असते. पुढे नंबर 19, सापडलेले पहिले डायनासॉर मांसाहारी होते. नंतर शाकाहारी वनस्पती खाणारे आणि सर्व भक्षक मांस आणि वनस्पती दोन्ही खातात. बहुतेक डायनासॉर शाकाहारी होते. नंबर 20, मांस खाणाऱ्या डायनासॉरांना थेरोपॉड्स म्हणजे राक्षसी नखे म्हणतात आणि त्यांना तीक्ष्ण नखे होते. नंबर 21 मित्रांनो, डायनासॉरच्या कवटीच्या हाडामध्ये मोठी छिद्रे होती त्यामुळे त्यांचे डोके हलके राहण्यास मदत झाली. डायनासॉरच्या डोक्याचा आकार कारसारखा मोठा होता. नंबर 22, पुढे डायनासॉरची हाडे पोकळ होती, विशेषतः मांसाहारी डायनासॉरची, त्यामुळे त्यांचे वजन हलके होते. नंबर 23, मांसाहारी डायनासॉर 2 पायावर चालत होते त्यामुळे ते वेगाने धावू शकत होते आणि दोन्ही हातांनी शिकार करू शकतात. शाकाहारी डायनासॉर त्यांच्या जड शरीराला आधार देण्यासाठी 4 पायावर चालत होते आणि केवळ 2 पायावर आपला कालावधी समतोल राखण्यास सक्षम होते. नंबर 24, टी-रेक्स पाहू शकता 45 फूट लांब आणि 6350 किलो वजनाचा सर्वात मोठा मांसाहारी डायनासॉर होता. त्याचे मागचे पाय खूप मोठे पण त्याचे पुढचे हात खूप लहान होते. म्हणजेच आजच्या माणसासारखे त्यांना मोठे दात होते ज्याची लांबी 10 इंच होती. त्यांच्या 4 फूट लांब जबड्यात 60 फूट
50 ते 60 दात होते. ते चावण्यास सक्षम होते, परंतु त्यांनी त्याचा शिकार चावला नाही. त्याऐवजी ते थेट गिळला. नंबर 25 मित्रांनो, टायरानोसॉरस रेक्स एका वर्षात 22 टन मांस खात असे. नंबर 26, काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की टायरानोसॉरस रेक्स हा 18 मैल प्रति ताशी 28 किलोमीटर वेगाने धावणार सक्षम होते. तर काही शास्त्रज्ञांच्या मते त्यांच्या वजनामुळे ते धावू शकत नाही. नंबर 27 मित्रांनो, 2 पायावर चालणाऱ्या डायनासोरची द्विवाद डायनासोर असे म्हणतात. 28 नंबर मित्रांनो, डायनासोर पक्षी अंडी घालण्यासारखी घरटे बनतात. त्याचप्रमाणे डायनासोर देखील ज्याप्रमाणे पक्षी अंडे घालण्यासाठी घरटे बनवतात, त्याचप्रमाणे डायनासोर देखील अंडी घालण्यासाठी घरटे बनवतात. नंबर 1923 मध्ये संशोधक रॉय चॅम्पियन अँड्रोझोला मंगोलिया गोबे वाळवंटात डायनासोरचे पहिले घरटे सापडले. पूर्वी शास्त्रज्ञांना खात्री नव्हती की डायनासोरची मुले कशी जन्माला येतात. नंबर 30 मित्रांनो, डायनासोरच्या सर्व प्रजाती अंडी घालतात. आत्तापर्यंत 40 प्रजाती अंडी सापडली आहेत. नंबर 31, सर्वात मोठ्या डायनासोरची अंडी बास्केटबॉलसारखी मोठी होती. अंडी जितकी मोठी असेल तितके त्याचे वजन कवच जाड असेल, जेणेकरून बाळ बाहेर येऊ शकत नाही. नंबर 32 मित्रांनो, आतापर्यंत सापडली सर्वात लहान डायनासोरची अंडी 3 सेंटीमीटर लांब आणि 75 ग्रॅम वजनाचे आहे. ही अंडी कोणत्या जातीची होती हे कोणालाच माहीत नाही. नंबर 33, आतापर्यंत सापडलेली सर्वात मोठी डायनासोरची अंडी 19 इंच लांब आहे असे मानले जाते की ते आशियातील मांसाहारी डायनासोरचे आहे. नंबर 34, डायनासोरने अन्नासोबत दगडाचे तुकडेही गिळले व हे तुकडे पोटात जाऊन अन्न बारीक करायचे, त्यामुळे अन्न पचायला मदत होते. नंबर 35 मित्रांनो, काही डायनासोर शेपटी 45 मीटर लांब होती. या लांब शेपटीने डायनासोरला धावताना संतुलन राखण्यास मदत केली. नंबर 36, तृणभक्षी डायनासोर आजच्या प्रमाणे संरक्षणासाठी समूहात राहत असे. नंबर 37, डायनासोरमध्ये संरक्षणाची यंत्रणा होती, म्हणजेच त्याच्याकडे जन्मापासूनच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नैसर्गिक शस्त्रे होती. मांसाहारी जसे लांब दात आणि नखे होते, तसेच शाकाहारी प्राण्यांना शिंगे या रुंद नखे होते. पण डायनासोरच्या पाठीवर पाट्या का होत्या हे आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. तर नमस्कार मित्रांनो, आपला डायनासोरबद्दल माहिती कशी वाटली? आपल्या एवढं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी संदीप चव्हाण, पॉलिस महाराष्ट्र, सांगली. गुड नाईट. बघा, बाय बाय.